सविनय जय भीम. मी डॉक्टर प्रदीप वाघमारे. आज आपल्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय कामगार चळवळ या विषयावर चर्चा करणार आहे. सर्वप्रथम मला वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळा यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजचा जो आपला विषय आहे, तो खूप महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात किंवा जे बदललेलं जग आहे, बदललेली कामगारांची स्थिती आहे, या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहेत, याच्याविषयी थोडक्यात मी तुमच्याशी बोलणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं आपण, तर त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. पण तरीसुद्धा बाबासाहेबांची प्रतिमा केवळ काही म्हणजे दलितांचे नेते, विशिष्ट समुदायांचे नेते किंवा भारतीय राज्यघटनेचे निर्माते इथपर्यंतच आहे का? तर त्याच्या पुढे जाऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांना एक आधुनिक भारताचे निर्माते, राष्ट्र निर्माते या अनुषंगाने सुद्धा त्यांचं योगदान हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर बाबासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत, त्यातले प्रामुख्याने आपण त्यांचे सत्याग्रह, त्यांचे सामाजिक लढे किंवा त्यांची सामाजिक चळवळ, सामाजिक न्यायाची चळवळ आणि त्यांची राजकीय चळवळ या अनुषंगानेच आपण बघतो. पण त्यांचे जे विविध इतर पैलू आहेत, ते आता नवीन अभ्यासक हे त्यांच्या संशोधनातून, लिखाणातून मांडताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष साजरा करत असताना आपण त्यांचे हे जे विविध पैलू आहेत, याच्यावरती अनेक अर्थतज्ञ, राजकीय अभ्यासक, त्यानंतर समाजशास्त्रज्ञ अ, यांनी खूप महत्त्वपूर्ण लिखाण केलेलं आहे आणि तोच एक त्याला म्हणू आपण एक वैचारिक वारसा पुढे तरुण पिढी नेताना आपल्याला दिसत आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांची जर चळवळ आपण पाहिली, तर ती 1920 च्या दशकामध्ये सुरू होताना आपल्याला दिसते, की ज्यावेळेस पॅरलल महात्मा गांधीजींची सुद्धा राजकीय स्वातंत्र्याची चळवळ ही त्यांनी जे सुरू केली 1920 ते 1947 या कालखंडामध्ये त्याला आपण गांधी युग असंही म्हणतो. पण त्याच दरम्यान ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर राजकीय स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेताना दिसतायत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सामाजिक स्वातंत्र्य ज्याला आपण सोशल लिबर्टी म्हणतो. पॉलिटिकल लिबर्टी किंवा पॉलिटिकल जस्टिस ही एक संकल्पना आहेच. पण त्याचबरोबर सोशल लिबर्टी, सामाजिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय किंवा सोशल जस्टिस ही सुद्धा संकल्पना तितकीच महत्त्वाची आहे, की ज्याच्याविषयी अगोदर सुद्धा अनेक अभ्यासक, अनेक राष्ट्रीय नेते यांच्यामध्ये काही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस किंवा वैचारिक मतभेद सुद्धा पाहायला मिळतात. 1920 ते 1947 च्या कालखंडामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे विविध मतभेद किंवा राजकीय नसून तर ते वैचारिक मतभेद आहेत, असंही आपल्याला दिसतं आणि त्यामुळे एकंदरीत बाबासाहेबांची जी चळवळ आहे, ती एक राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांचं या पर्टिक्युलर कालखंडामधील जे अर्थतज्ञ म्हणून किंवा हे नवीन विचारसरणी जेव्हा ते मांडतात, माय सोशल फिलॉसॉफी किंवा माझं एक नवीन तत्वज्ञान किंवा माझं तत्वज्ञान या अनुषंगाने ते लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी, जस्टिस ह्या ज्या काही संकल्पना आहेत, तर त्या कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आपल्या लिखाणातून मांडलेल्या आहेत. कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून त्यांनी मांडलेले आहेत. तर एकंदरीत त्यांची जी चळवळ पाहिली आपण, तर 1916 ते 1956 हा एक असा प्रदीर्घ मोठा कालखंड आहे, की या कालखंडामध्ये ते पॅरलल राजकीय चळवळ सुद्धा करतायत, सामाजिक चळवळ किंवा सामाजिक सत्याग्रह आणि सामाजिक लढे सुद्धा उभारतायत, आंदोलनं करतायत. त्याचबरोबर कामगारांचे, दलितांचे, शोषितांचे प्रश्न सुद्धा विविध पटलावरती मांडताना दिसतात. म्हणजे जर आपण पाहिलं तर सबाल्टर्न
ह्या संकल्पनेअंतर्गत की जी अँटोनिओ ग्राम्शी यांनी नव-मार्क्सवादी इतिहासकारांनी विकसित केलेली आहेत, की जी भारतामध्ये आपण शोषित अंकित जनसमूह यांच्यासाठी आपण वापरतो, की त्यामध्ये कामगार, दलित, अस्पृश्य, तळागाळातील वर्ग, अ, आदिवासी, महिला, शेतकरी किंवा शेतमजूर या अनुषंगाने आपण ती मोठ्या प्रमाणात वापरतो. तर बाबासाहेबांची चळवळ ही या समाजाच्या शोषित अंकित जनसमूहांच्या उद्धाराकरिता किंवा इमॅन्सिपेटरी मूव्हमेंट म्हणून आपल्याला ती महत्त्वपूर्ण ठरते. तर 1916 ला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लिहितात कामगारांचे प्रश्न किंवा व्यथा किंवा त्यांच्या समस्या मांडण्याच्या दृष्टिकोनातून तर एक सैद्धांतिक मांडणी ते करतात. ते म्हणजे कास्ट इन इंडिया. 1916 आणि नंतर 1956 म्हणजेच आपण पाहतो की बुद्धा एंड कार्ल मार्क्स. तर 1916 पासून ते 1956 पर्यंत की जी बाबासाहेब मांडणी करतायत, ती एक वैचारिक मांडणी, ती एक थियोरेटिकल फ्रेमवर्क किंवा सैद्धांतिक मांडणीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. तर आपण बघतो, की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मांडणी करत नाहीयेत. तर पुढे जसजशा त्यांना संधी मिळतील, विविध संस्थेच्या माध्यमातून, संघटनांच्या माध्यमातून, राजकीय पक्षाच्या माध्यमातून ते प्रश्न ते केवळ मांडताना दिसत नाही, तर ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वपूर्ण असं कॉन्ट्रिब्युशन बाबासाहेब आंबेडकर या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये करताना आपल्याला दिसतात. तर 1916 पासून ती एक चळवळ सुरू झाली आणि सुरुवातीला विद्यार्थी दशेमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या अनुषंगाने विचार करून अनेक ग्रंथांचं अध्ययन त्यांनी केलेलं होतं आणि हे प्रश्न एक सैद्धांतिक स्वरूपामध्ये आणून त्याची उकल करणं किंवा ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असं योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब अ, आपल्या चळवळी ज्याला आपण इमॅन्सिपेटरी मूव्हमेंट म्हणू किंवा समाज उद्धाराची किंवा उत्थानाची जी चळवळ आहे, ती बाबासाहेब अ, 1920 ते 1947 भारताचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि नंतर एक भारताला एक आधुनिक राष्ट्र, एक मॉडर्न स्टेट बनवण्याच्या दृष्टिकोनातून 1947 ते 1956 या कालखंडामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देताना ते दिसतात. तर आपण पाहतो की 1916 ला कास्ट इन इंडिया, त्यानंतर 1917 ला पुन्हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण निबंध आहे, आर्टिकल आहे. तो म्हणजे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया. स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया इंडियन अँटिक्वेरीमध्ये 1917 ला पुढे जाऊन प्रकाशित झाला. हा सुद्धा भारताच्या शेती व्यवस्था किंवा शेती च्या संबंधित असलेले विविध प्रश्न आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया एंड देअर रेमेडीज म्हणजे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विविध रेमेडीज कशा पद्धतीने देतात, औद्योगिकरणाची संकल्पना कशा पद्धतीने ते मांडतात. म्हणजे 1916 चा समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेला तो लेख कास्ट इन इंडिया हा महत्वाचा आहे आणि अर्थशास्त्रीय आणि शेतीच्या दृष्टिकोनातून लिहिलेला स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया, औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया हा एक महत्त्वपूर्ण आर्टिकल जो पुढे इंडियन अँटिक्वेरीमध्ये पब्लिश झाला. अ, हे इथून आपल्याला एक बाबासाहेबांचे वैचारिक जी चळवळ आहे ती सुरू होताना दिसते. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी 1919 ला अ, साउथ बोरो कमिशन पुढे साक्ष दिली. त्यानंतर 1920 ला अ, वर्तमानपत्र त्यांनी सुरू केली. ज्यामध्ये मूकनायक हे वर्तमानपत्र त्यांनी 31 जानेवारी 1920 ला सुरू केलं. पण पुढे इंग्लंडला ते पुन्हा त्यांचं अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले. डी-एस-सीची डिग्री मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि 1924 ला ते पुन्हा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक संघटना स्थापन केल्या. जशी की बहिष्कृत हितकारिणी सभा. त्याच्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्य मुंबई मध्ये त्यांनी सुरू केलं आणि या कार्याची दखल घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना पुढे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वर नियुक्त सदस्य म्हणून अपॉइंट करण्यात आलं. 1927 पासून मग पुढे आपण बघतो, की एक राजकीय चळवळ त्यांनी केलेली दिसते आणि 1927 ते 1956 असा एक प्रदीर्घ कालखंड बाबासाहेब आंबेडकर हे विविध प्रश्न विविध पटलावरती मांडताना आपल्याला दिसतात.
तर 1927 ला बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर त्यांनी महार वतन बिल, खोटी पद्धती नष्ट व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती सुरू केली आणि 1927 लाच मुंबईमध्ये जी कामगार चळवळ आहे, ती प्रामुख्याने कम्युनिस्टांनी अ, नियंत्रित केलेली किंवा कम्युनिस्टांनी नेतृत्व दिलेली अशी एक चळवळ होती. पण बाबासाहेब आंबेडकर 1927 ला जेव्हा संप झाला, तेव्हा त्यांनी एक 1927 ला नवीन वर्तमानपत्र सुरू केलं. ते म्हणजे बहिष्कृत भारत. म्हणजे एका बाजूला ते वर्तमानपत्राचा वापर करतायत. त्यानंतर विविध त्यांचे अग्रलेख लिहितायत. त्यानंतर 1927-28 ला आलेलं सायमन कमिशन याच्यापुढे सुद्धा ते रिटर्न मेमोरंडम देत आहेत. म्हणजे पॅरलल पॉलिटिकल आणि सोशल मूव्हमेंट आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये होत असलेल्या ज्या कामगार चळवळी आहेत, यासुद्धा ते पाहतात. कामगारांचे जे प्रश्न आहेत किंवा कामगारांवर होणारे विविध त्यांच्या समस्या आहेत, या मांडण्याच्या अनुषंगाने बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी त्यांचे विविध लेख प्रकाशित केलेले आहेत. गिरण्यांचे मालक व कामगार, त्यानंतर आधी कळस मग पाया, अशा अनेक महत्त्वपूर्ण लेख की जे त्यांच्या विचाराची किंवा त्यांचे सैद्धांतिक मांडणी ही त्याच्यामधून येताना आपल्याला दिसते. तर आपण पाहतो की 1927 ला मुंबईमध्ये संप झाला. 1928 ला मुंबईमध्ये संप झाला. तर मुंबईमध्ये अनेक संप कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन किंवा गिरणी कामगार युनियन याच्या माध्यमातून होताना दिसतात आणि ज्याचा उल्लेख अनेक अभ्यासकांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे, की बाबासाहेब आंबेडकर या पर्टिक्युलर कालखंडामध्ये संप हा महत्त्वाचं शस्त्र आहे. कामगारांचं ते महत्त्वपूर्ण अस्त्र आहे. पण ते व्यवस्थितपणे वापरावं, की जेणेकरून जे गिरणी अ, मालक आहेत किंवा मिल मालक आहेत, त्यांच्यावरती एक दबाव यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे संप जर 6-6 महिने चालत असतील, 8-8 महिने चालत असतील, तर त्याचा मोठा परिणाम हा दलित कामगारावरती होतो, अस्पृश्य कामगारावरती होतो. अशी एक संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली होती आणि त्यांनी 1927 ला बहिष्कृत भारताच्या अग्रलेखामध्ये सुद्धा त्यांनी याबद्दल लिहिलेलं आहे. कारण हे जे सगळे अ, गिरणी कामगारांचे संप होत आहेत, ते बाबासाहेब म्हणतात ते पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहेत. तर त्यामुळे की ज्यावेळेस की अ, हे जे कामगार आहेत, ते गिरण्यामध्ये एक लेबर म्हणून, एक कॅटेगरी म्हणून एकत्र असतील. पण ते अस्पृश्य कामगार आहेत किंवा काही उच्चवर्णीय कामगार आहेत. तर तिथे सुद्धा आपण गिरण्यांमध्ये सुद्धा आपल्याला अस्पृश्यता ही पाहायला मिळते. काही महत्त्वपूर्ण जी खाती होती, तिथे काम करण्याचा अधिकार केवळ उच्चवर्णीयांना होता आणि कनिष्ठ जी खाती आहेत किंवा कनिष्ठ जे डिपार्टमेंट्स आहेत, तिथे अस्पृश्यांनी काम करावं. अशा पद्धतीची एक सुरुवात त्यावेळेस तिथे होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर याला सुद्धा विरोध करतात, की सर्व पद्धतीची खाती ही सर्वांना उपलब्ध व्हावीत, की ज्यामुळे अस्पृश्य कामगारांना सुद्धा त्यांना अधिक पगाराची खाती मिळतील आणि त्यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या कामगार संघटनांनी आवाज उठवायला पाहिजे. तर कारण कामगार म्हणून ते कामाच्या ठिकाणी एक आहेत. पण ते जेव्हा परत त्यांच्या अ, अ, स्थळामध्ये जातात किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जातात, तेव्हा मग पुन्हा त्यांना अस्पृश्य म्हणून ती वागणूक दिली जाते. तर ह्या ज्या जाणीवा आहेत, त्याला आपण लेबर कॉन्शियसनेस म्हणतो किंवा कामगार जाणीवा म्हणतो. तर या कामगार जाणीवांचा सुद्धा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलेला होता आणि त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये या सगळ्या गोष्टी अ, मांडलेल्या होत्या. याच दरम्यान बाबासाहेबांनी बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं होतं. आणि ते त्यांना स्वतः जेव्हा त्यांची विचारसरणी अ, विचारली जाते, तेव्हा ते मी स्वतंत्र कामगार वृत्तीचा नेता आहे किंवा अ, अभ्यासक आहे, असं ते लिहिताना दिसतात. आणि हे सर्व का होतंय किंवा जेव्हा आजूबाजूला या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव हा बाबासाहेबांवरती होतोय. कारण बाबासाहेबांचं जे मेन
केंद्रस्थान आहे, जे चळवळीचं मेन ठिकाण आहे, ते म्हणजे परेल, लालबाग हा सगळा एरिया, की जो कामगारांच्या वस्ती किंवा अस्पृश्य कामगार यांच्या वस्ती मोठ्या प्रमाणात होत्या आणि मुंबईमध्ये होत असलेल्या या सगळ्या बाबी आहेत. याचा प्रभाव हा सुद्धा बाबासाहेबांवरती होत होता आणि त्यांच्या ज्या जाणीवा आहेत, त्या कामगारांमध्ये कशा पद्धतीने निर्माण होतील आणि कामगार जाणीवा कशा तयार होतील, या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर हे प्रयत्नशील होते. आणि 1927-28 च्या दरम्यान आपण पाहतो, की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांचे संप झाले आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम अ, हे अस्पृश्य कामगारांवरती मोठ्या प्रमाणात झालेले होते आणि ते कमी व्हावेत या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील होते. मग या सर्व पॅरलल बाबी जेव्हा चालू आहेत, तेव्हा 1930 ला राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडन येथे गेले. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेक जे लंडन येथे असलेल्या जे लेबर पार्टी आहेत, त्यांचे लीडर्स किंवा लेबर पार्टी यांचा मॅनिफेस्टो किंवा त्यांची विचारसरणी यांचा सुद्धा प्रभाव हा बाबासाहेबांवरती पडलेला दिसतो, की पुढे जाऊन जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये पहिलीच कामगारांची संघटना स्थापन करतात. त्याचं नाव ते इंडिपेंडंट लेबर पार्टी असं ठेवतात. म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्ष. ज्याचा जाहीरनामा हा 15 ऑगस्ट 1936 ला त्याने टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केलेला होता. तर 1930 ला जेव्हा ही राजकीय चळवळ सुरू आहे किंवा राउंड टेबल कॉन्फरन्सच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर लंडनला जातात. त्याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकर त्यांचं महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र सुरू करतात, ज्याचं नाव आहे जनता. मग पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं किंवा सामाजिक राजकीय चळवळीचं मुखपत्र जनता हे वर्तमानपत्र बनतं. त्याचबरोबर जे मुंबईमधली कामगार चळवळ किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विविध अग्रलेख या जनता वर्तमानपत्रामध्ये छापलेले होते. तर हे जे जनता वर्तमानपत्र आहे ते कामगार चळवळीचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं मुखपत्र बनलं. जे पुढे 1930 पासून ते 1956 पर्यंत म्हणजे प्रबुद्ध भारत हे नवीन वर्तमानपत्र सुरू करण्यापर्यंत जनता हे वर्तमानपत्र खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं, की जे बाबासाहेबांच्या चळवळीच्या राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक आणि कामगार चळवळीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. 1930 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि जनता या वर्तमानपत्रामधून पुढे 1956 पर्यंत भारत हे वर्तमानपत्र सुरू करण्यापर्यंत आपल्याला बाबासाहेबांचे विविध अग्रलेख, कामगार चळवळी वरचे त्यांचे जे सिद्धांत किंवा जे त्यांची मांडणी होती, ती आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळते. तर 1927-28 च्या संपानंतर पुढचा जो मुंबईमध्ये झालेला महत्त्वपूर्ण संप आहे, तो 1934 मध्ये झाला आणि या संपाच्या दरम्यानच फेब्रुवारी मध्ये बाबासाहेब आंबेडकर 3 अग्रलेख जनता या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करतात आणि एक सैद्धांतिक मांडणी कामगार चळवळीविषयी या 3 अग्रलेखातून ते मांडताना दिसतायत. तर 1927, 28 आणि 34 हे जे 3 संप आहेत, हे मुंबईमध्ये गिरणी कामगार युनियन यांनी सुरू केलेले होते आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वर्तमानपत्रामधून हे संप कसे पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहेत याविषयी म्हणजे अनेक अभ्यासकांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहेच. तर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर संपाचा विरोध करतायत. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि जो 1938 चा जो महत्त्वपूर्ण संप होता, तो म्हणजे 7 नोव्हेंबर 1938. तर एका बाजूला ते संपाचा विरोध करतायत, पण दुसऱ्या बाजूला ते संप एक कामगाराचा हत्यार किती महत्त्वाचा आहे, यासाठी तो संपाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि 7 नोव्हेंबर 1938 ला बॉम्बे ट्रेड युनियन काँग्रेस
म्हणजेच बॉम्बे प्रोव्हिन्स ट्रेड युनियन काँग्रेस किंवा गिरणी कामगार युनियन, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असतील, मिरजकर, झोकळेकर किंवा घाटे आणि त्यावेळचे जे बॉम्बे प्रोव्हिन्स ट्रेड युनियन काँग्रेसचे मुख्य किंवा अध्यक्ष जमनादास मेहता, हे सगळे एकत्र येऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे, स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगार युनियन किंवा टेक्सटाईल लेबर युनियन हे सगळे एकत्र येऊन 7 नोव्हेंबर 1938 चा संप करतात आणि या संपाचं महत्त्व बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जवळ-जवळ 1 तासभर भाषण ते करतात आणि संप किती महत्त्वाचा आहे आणि ते एक महत्त्वपूर्ण हत्यार हे कशा वेळी वापरायचं, कधी वापरायचं आणि ज्यामुळे त्यांच्यावरती मिल मालकावरती एक त्याचा एक दबाव निर्माण होईल आणि मग आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत, त्या योग्य पद्धतीने मांडून त्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मांडणी करताना दिसतायत. तर 1927 पासून ते 1935 पर्यंत म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 ला होते. तर 1935 पर्यंत आपण पाहतो, की राजकीय चळवळी पॅरलल चालू आहेत. सामाजिक चळवळ चालू आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची कामगार चळवळ याच्यामध्ये सुद्धा ते आवर्जून कामगार ज्या मीटिंगा होत आहेत किंवा त्यांचे जे परिषदा, सभा होत आहेत, इथे सुद्धा जाऊन ते त्यांना कामगारांना अ, उद्देशित करून त्यांचे कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि कामगारांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर 1927 पासून बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला सदस्य झाल्यापासून ते केवळ एक कामगार एकजिन्सी किंवा मोनोलिथिक कॅटेगरी म्हणून कामगारांकडे ते बघत नाहीत. तर याच दरम्यान इंडस्ट्रियल लेबरर्स असतील किंवा मिल वर्कर्स असतील मुंबईमधले, त्यानंतर अस्पृश्य कामगार असतील, की जे गावकुसामध्ये काम करतायत, की महार वतन जी पद्धत होती, की ज्याद्वारे अस्पृश्य कामगारांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं आणि अस्पृश्य कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर लेख लिहत आहेत आणि कशा पद्धतीने महार वतन हे त्यांच्या सामाजिक गुलामगिरीचं किंवा ज्याला आपण चार्टर ऑफ सोशल स्लेव्हरी असं म्हणतो, की सामाजिक गुलामगिरीचं ते एक महत्त्वपूर्ण अंग एक निर्माण झालेलं आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये, की जी जाती व्यवस्थेची उतरंड जे बाबासाहेब आंबेडकर 1936 मध्ये अ, जेव्हा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहितात, त्याच्यामध्ये पुन्हा याची सैद्धांतिक मांडणी करतात. ती कशा पद्धतीने, की जाती व्यवस्था ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्याच्या खाली असलेला अस्पृश्य किंवा पंचम किंवा 5वा वर्ग हे दुसरं काही नसून एक ग्रेडेड इनइक्वालिटी ची जी संकल्पना आहे, ते बाबासाहेब आंबेडकर इथे मांडताना दिसतायत. म्हणजे 1916 कास्ट इन इंडिया, 1936 ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि नंतर पुढे 1942, 1946 ला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर विविध ग्रंथ लिहितायत आणि त्यामध्ये सुद्धा या सगळ्या बाबी मोठ्या प्रमाणात मांडताना दिसतायत. हे सगळं जे वर्तमानपत्र आहेत किंवा त्यांचे लेख आहेत, ते महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत. मूकनायक आणि बहिष्कृत भारत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे जे लिखाण आहे रायटिंग्स अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांनी सुद्धा ते पुनर्प्रकाशित केलेले आहेत. तर ह्या सगळ्या पुस्तकातून किंवा ग्रंथामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकर हे समजून घेता येतील, त्यांची चळवळ समजून घेता येईल. तर 30च्या पुढे किंवा जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येतात, तेव्हा सायमन कमिशन पुढे साक्ष देताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर कामगार चळवळीविषयी मांडतात. त्यांचे प्रश्न मांडतात आणि 1930 ते 32 या दरम्यान जी राउंड टेबल कॉन्फरन्स झाली, 32च्या नंतर पुणे करार झाला आणि मग फायनली या सगळ्यांचं एकत्रीकरण करून 1935 चा भारत सरकारचा कायदा म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा पारित करण्यात आला आणि त्यानुसार प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी प्रांतिक स्वायत्ततेचं तत्व स्वीकारलं आणि त्यानुसार भारतामध्ये पहिल्या निवडणुका होणार होत्या.
जे प्रांतामध्ये होणार होत्या आणि प्रांतामध्ये सुद्धा प्रांतिक विधिमंडळ स्थापित होणार होते. मग या अनुषंगाने अ, आपला राजकीय पक्ष कोणता असावा? किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अस्पृश्य समुदाय, कामगार समुदाय, शेतमजूर किंवा अनेक लोकं त्याच्यामध्ये येतील. या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पहिला राजकीय पक्ष जो स्थापन केलेला आहे, तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी. इंडिपेंडंट लेबर पार्टी हा जो पक्ष आहे, त्याचा जो जाहीरनामा आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये 15 ऑगस्ट 1936 ला आणि याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं, की इंग्लंडमधील जे लेबर लीडर्स आहेत किंवा इंग्लंडमधील जी लेबर पार्टी आहे, त्याचा सुद्धा प्रभाव अ, या मॅनिफेस्टोवरती किंवा बाबासाहेबांच्या एकंदरीत विचारसरणीवरती पाहायला मिळतो आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये असलेली लेबर पार्टी पण ती भारतीय अनुषंगाने त्याचं एक वेगळ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर मॅनिफेस्टोमध्ये, की ज्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन, महारवतन किंवा खोती पद्धती, इंडस्ट्रियल वर्कर्स या सगळ्या अनुषंगाने मांडताना दिसतायत. म्हणजे आता आपण एन-ई-पी 2020 आल्यानंतर हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन याच्यावरती भर देतो किंवा व्होकेशनल एज्युकेशनच्या विषयी मांडणी करतोय. पण ती बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 ला त्यांच्या टाइम्स इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. तर आपण महारवतन विषयी बोलत होतो, की 1927-28 च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी चिपळूण येथे परिषदा घेतल्या. नाशिक येथे, विदर्भ, कोकण या अनेक ठिकाणी परिषदा घेतल्या. लोकांमध्ये महारवतन विषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि याचं विधेयक त्यांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मांडलं. मुंबई विधान परिषदेमध्ये मांडलं. पण ते त्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नसल्यामुळे ते पास होऊ शकलेलं नाही. पण पुढे जेव्हा हा मॅनिफेस्टो ते मांडतात किंवा जाहीरनाम्यामध्ये ह्या सगळ्या बाबी अ, कम जाहीरनाम्यामध्ये येताना दिसतायत, की ज्यामध्ये महारवतन त्यानंतर खोती पद्धती हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर 1936 ला पहिल्या निवडणुका प्रांतामध्ये किंवा मुंबईच्या प्रांतामध्ये झाल्या आणि जवळ-जवळ 15 पैकी 13 जागेवरती इंडिपेंडंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्षाचे अ, आमदार निवडून आले. मग 1937 ते 1942 हा जो कालखंड आहे, या च्या दरम्यान त्यांचे आमदार जे 13 होते आणि नंतर मग 2 नियुक्त करण्यात आले आणि असे जवळ-जवळ 15 जे आमदार होते त्यांनी मुंबईच्या विधान सभेमध्ये म्हणजे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यांनी खूप महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. यावरती प्राध्यापक डॉक्टर एस-एस नरवडे सरांनी खूप चांगलं अ, अ, प्रबंध लिहिलेला आहे आणि तो मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा प्रकाशित झालेला आहे. तर या पर्टिक्युलर कालखंडामध्ये आपण 1936 ते 42 या दरम्यान स्वतंत्र मजूर पक्षाने कोणतं काम केलेलं आहे, कशा पद्धतीने काम केलेलं आहे, याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया, की महारवतन खोती पद्धती ही खोटी पद्धत जी कोकणामध्ये प्रामुख्याने होती, ती कशा पद्धतीने चुकीची होती आणि ती कशी शोषणाची व्यवस्था होती. तर ही बाबासाहेबांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये, जनतामध्ये मांडलेली आहे. तर ही केवळ त्यांनी मांडलेली नाही. लोकांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर कोकणामध्ये अनेक परिषदा घेतात, अनेक सभा घेतात आणि त्या कालखंडामध्ये मराठा, ओबीसी आणि अस्पृश्य यांच्यामध्ये एक आपल्याला एकजूट पाहायला मिळते आणि मग हे शेतकरी किंवा शेतमजूर ही जोपर्यंत त्यांची शोषणाची व्यवस्था संपुष्टात आणत नाही, तोपर्यंत त्यांचं सामाजिक उत्थान किंवा आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळणार नाही, अशी एक बाबासाहेबांची धारणा होती. चिपळूण, रत्नागिरी ठिकाणी त्यांच्या या सभा झाल्या आणि यांची माहिती आपल्याला जेव्हा मी अभ्यास करत होतो त्या दरम्यान अ, महाराष्ट्र स्टेट आर्काइव्हज किंवा बॉम्बे स्टेट आर्काइव्हज या ठिकाणी अनेक ज्या त्यांच्या फायली आहेत, यामध्ये होम डिपार्टमेंटमध्ये आपल्याला याचे उल्लेख आपल्याला आढळतात, की कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदा घेतल्या, या सभा घेतल्या आणि त्यांच्यामध्ये जनजागृती केली.
याच्याच पुढे जर आपण पाहिलं तर 10 जानेवारी 1938 ला ह्या अ, शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा बाबासाहेब आंबेडकर आणि कम्युनिस्ट नेते यांनी एकत्र मुंबईच्या सभेवरती आणलेला होता आणि पुढे जाऊन हॉर्निमन सर्कल या ठिकाणी त्यांची मीटिंग झाली आणि जवळ-जवळ 10,000 शेतकरी हे त्या ठिकाणी आलेले होते आणि बाबासाहेबांनी मग या शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केलं आणि कम्युनिस्ट नेत्यांना सुद्धा उद्देशून भाषण केलं, की यांनी जेवढं कार्ल मार्क्स किंवा त्यांची विचारसरणी वाचली नसेल, त्याच्यापेक्षा अधिक मी वाचलेले आहे आणि कम्युनिस्ट आणि अस्पृश्य यांची एकजूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर पण 1937 ला बाबासाहेब आंबेडकर पुन्हा महार वतन विधेयक त्यानंतर खोती सिस्टम अबॉलिशन बिल, महार वतन अबॉलिशन बिल हे दोन्ही बिल मुंबईच्या विधानसभेमध्ये मांडतात. पण या दोन्ही बिलाला काँग्रेस तत्कालीन जे सत्तेमध्ये होते त्यांनी विरोध केला. अ, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये कशा पद्धतीने काँग्रेस हे जमीनदारांचं किंवा भांडवलदारांचं हे पक्ष आहे आणि त्यांचे हितसंबंध जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस हे महत्त्वपूर्ण विधेयकं याला पाठिंबा देत नाहीत. एका बाजूला समाजवादी आहेत, की जे जमीनदारी पद्धती नष्ट व्हावी या दृष्टिकोनातून फक्त भाषणं करतायत. पण जेव्हा प्रत्यक्ष बिल मुंबईच्या विधानसभेमध्ये येतंय, तेव्हा समाजवादी किंवा काँग्रेस यांनी सुद्धा बाबासाहेबांना त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अ, पाठिंबा दिला नाही आणि म्हणून ही दोन्ही बिलं बाबासाहेबांना मागे घ्यावी लागली. कारण ते दोन्ही बिलं पास झाली नाहीत. पण बाबासाहेबांनी हे कार्य पुढे चालू ठेवलं. अ, पुढे जेव्हा त्यांच्या सभा झाल्या विविध ठिकाणी, तेव्हा त्यांच्या सभेमधून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने या महार-वतन किंवा खोती पद्धती ही सामाजिक गुलामगिरीचं एक प्रतीक आहे आणि ही गुलामगिरी जोपर्यंत आपण संपुष्टात आणत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना, कामगारांना, अस्पृश्य कामगारांना त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणजे एका बाजूला आपण राजकीय स्वातंत्र्य म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूला ही जी सामाजिक स्वातंत्र्याची जी लढाई आहे, ती सुद्धा महत्त्वपूर्ण होती. जी बाबासाहेबांनी या पर्टिक्युलर कालखंडामध्ये केलेली होती, की जी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहतो, की आपण ती दुर्लक्षित आहे. म्हणजे अनेक अभ्यासक किंवा जेव्हा मी मुंबईतील कामगार चळवळ याच्यावरती जेव्हा ग्रंथ वाचले, मग त्यामध्ये एस.डी. पुणेकर असतील किंवा कर्णिक असतील किंवा गुप्ते असतील, शर्मा असतील, यांच्या जे लेबर हिस्टोरियन्स आहेत, यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे, ते आपल्याला आलेलं पाहायला मिळत नाही. तर याच दरम्यान जसं मी मागे उल्लेख केला, की कामगारांचे संप हे सातत्यपूर्ण चालू आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 चा जो संप आहे, तो यशस्वी केला. 7 नोव्हेंबर 1938 ला आणि या संपाच्या वेळेसच बाबासाहेब आंबेडकरांचं जे अ, महत्त्वपूर्ण भाषण आहे, जे गाजलेलं भाषण आहे, ते म्हणजे ब्राह्मनिझम एंड कॅपिटलिझम आर द टू एनिमीज ऑफ लेबरर्स किंवा वर्किंग क्लास. म्हणजे भारतातील जे वर्किंग क्लास आहे किंवा जो कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, याचे 2 प्रमुख शत्रू आहेत. एक म्हणजे ब्राह्मण्यवाद आणि दुसरं म्हणजे भांडवलवाद. 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 ला मनमाड येथे जी त्यांची परिषद झाली अस्पृश्य रेल्वे कामगारांची. या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर खूप महत्त्वपूर्ण हे भाषण करतायत, की जे जनता वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रकाशित झालं. आणि या वर्तमानपत्रामध्ये आपण पाहतो, की अनेक जे बाबासाहेबांच्या चळवळी आहेत, की राजकीय चळवळी आहेत, सामाजिक आहेत किंवा कामगार चळवळी आहेत, याच्याविषयीचे जे अ, अग्रलेख आहेत, याच्याविषयीच्या ज्या बातम्या आहेत, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यावेळेस आलेल्या होत्या. गेल ओमेट यांनी जे दलित अँड डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशन हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये अ, या कालखंडामध्ये लिहिलेले जे लेख आहेत किंवा ज्या कविता किंवा
जे सामान्य लोकांनी जे पत्र पाठवलेले आहेत, याच्याविषयी सुद्धा त्यांनी खूप चांगला अभ्यास यामध्ये केलेले आहेत. आमचे मित्र सुराडकर यांनी सुद्धा खोटी पद्धतीवरती त्यांचं एक महत्त्वपूर्ण आर्टिकल त्यांनी पब्लिश केलेलं आहे. तर या सगळ्यांचा जेव्हा मी उल्लेख करतो, तेव्हा आपल्याला जेव्हा बाबासाहेबांची चळवळ आपण अभ्यासतोय, तेव्हा या सर्व अभ्यासकांनी जे मांडलेलं आहे, त्या खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे प्रोफेसर उमेश बगाडे सर यांनी सुद्धा, की अस्पृश्य कामगार यांचं शोषणाची जी एक एकंदरीत व्यवस्था आहे किंवा जात हे एक कसं मोड ऑफ प्रोडक्शन आहे. हे सुद्धा एक ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. दलित जाणीवे बद्दल त्यांनी मांडलेलं आहे. दलित कॉन्शियसनेस याच्याबद्दल त्यांनी मांडलेलं आहे. दलित कामगार आणि अस्पृश्य कामगार यांच्या विषयी सुद्धा मांडलेलं आहे. तर 1937-38 या पर्टिक्युलर कालखंडामध्ये ते त्यांचे जे आमदार आहेत, ते विविध बिल्स मांडतायत. लोकसंख्या नियंत्रणाविषयी आहे. टेनेन्सी ॲक्ट जो होतोय त्याच्यावरती सुद्धा बाबासाहेब आंबेडकर मांडतायत आणि याच कालखंडामध्ये आपण महिलांना मातृत्वाची ची रजा किंवा ज्याला आपण मॅटर्निटी बेनिफिट म्हणतो, याचं सर्वप्रथम आपल्याला मांडणी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा करताना दिसतात. म्हणजे 1927-38च्या 28च्या वेळेस सुद्धा मांडतायत आणि पुढे 1937-38च्या वेळेस सुद्धा महिला कामगार किंवा अस्पृश्य कामगार या कशा पद्धतीने या सगळ्या बाबी त्यांना मिळायला हव्यात, या अनुषंगाने ते मागणी करतायत आणि मांडणी करतायत. पुढे आपण बघतो, की जेव्हा ते मजूर मंत्री झाले, कामगार मंत्री झाले, तेव्हा मग त्यांनी या सगळ्या बाबी ज्या 1937-27 पासून ज्या होत्या, त्या 42 पर्यंत जे आलेल्या आहेत. त्यापुढे 42 ते 56 या पर्टिक्युलर कालखंडामध्ये आंबेडकर ॲज अ लेबर कॉन्स्टिट्यूशनलिस्ट मध्ये कशा पद्धतीने ते मांडतायत ते आपण पुढे चर्चा करू. 1937, 38, 39 या पर्टिक्युलर कालखंडामध्ये आपण जेव्हा बघतो, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य कामगार, शेतमजूर, शेतकऱ्यांचा मोर्चा आणि जे इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत, ह्यांचे प्रश्न मांडतायत. पण हे मांडत असताना अस्पृश्य कामगारांची स्वतंत्र अ, संघटना असायला हवी. यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत, की जे सो कॉल्ड ज्या संघटना ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत, ते अस्पृश्यांचे प्रश्न मांडत नाहीत किंवा अस्पृश्य कामगारांचे प्रश्न मांडत नाहीत. त्यासाठी बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियन 1934 ला बाबासाहेब आंबेडकर हे मांडताना दिसतायत आणि ते स्थापन करतायत. ते स्वतः अध्यक्ष होते आणि मुंबईमधली कामगार चळवळ जर म्हटली आपण, तर गणपतबुवा जाधव किंवा ज्यांना मडकेबुवा जाधव, मडकेबुवा या नावाने ते प्रसिद्ध होते आणि मुंबईमधली जी कामगार चळवळ आहे, ती सोबत मडकेबुवा आणि त्यांचे जे इतर सर्व सहकारी होते, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली होती. मुंबईमध्ये असलेले जे म्युनिसिपल कामगार आहेत, की बॉम्बे म्युनिसिपल कामगार यांचे जी घरं आहेत, ती बाबासाहेब आंबेडकर, मडकेबुवा यांनी स्वतः जाऊन व्हिजिट केले. स्वतः जाऊन तिथे त्यांचे जे प्रश्न आहेत, ते मांडण्यासाठी ते स्वतः जाऊन तिथे बघायचे, की कशा पद्धतीने हे लोकं हालाकीचे जीवन जगत आहेत. आणि मग त्यांच्या चाळी किंवा त्यांचे आरोग्य, त्यांच्या मुलांसाठी असलेले शिक्षण, ज्याला आपण आज सोशल सिक्युरिटी म्हणतो किंवा सामाजिक सुरक्षा, ह्या सगळ्या घटकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून ते पुढे बॉम्बे म्युनिसिपॅलिटी आणि बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या सर्व पटलावरती ते आमदार म्हणून मांडतायत. स्वतंत्र मजूर पक्षाचे संस्थापक म्हणून मांडताना आपल्याला दिसतायत. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री म्हणून किंवा एक राष्ट्र निर्माते म्हणून कशा पद्धतीने ते काम करतायत आणि सद्यस्थितीमध्ये कामगारांची स्थिती कशी आहे आणि बाबासाहेबांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहेत, या अनुषंगाने आपण चर्चा करूया. धन्यवाद. जय भीम.